नमस्कार. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज आपण मालवण तालुक्यातील देववाडा येथे सातेरी मंदिराची इथे आलेलो आहोत. आपल्याकडे नवरात्री हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. नवरात्र 9 दिवस प्रत्येकजण आपल्याला जमेल असं उपवास साधना आपापल्या परीने करत असतो. मराठी महिन्याप्रमाणे अश्विन महिन्यात आपल्याकडे देवीचं आगमन होतं. आपल्याकडे शारदीय उत्सव हा सार्वजनिक स्तरावर नव्हे तर कौटुंबिक स्तरावर सुद्धा साजरा केला जातो. आपल्या इकडे देवीच्या ठिकाणी घट बसवून उत्सव साजरा केला जातो. तसेच आपल्या इकडे पुरातन मंदिर आहे, तिथे सुद्धा घटस्थापना होते आणि तिथे सुद्धा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. अशाच एका प्राचीन मंदिराच्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील देववाडा येथील सातेरी मंदिरात. आज आपल्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी. काका, तुमचं नाव सांगा. मी दीपक घाटे, रविचंद्र घाटे, अशोक घाटे, सुभाष गाडीगावकर, सागर घाटे. आज आपल्यासोबत दीपक काका आहेत. काका, या मंदिराची स्थापना कधी झाली? हे मंदिर मॅडम शिवकालीन आहे. त्याच्यामुळे मंदिरात कधी स्थापन झाली ही सांगू शकत नाही, पण शिवकालीन आहे नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पूर्वी मंदिर नव्हतं. या ठिकाणी पहिलं वारूळ होतं आणि वारूळ झाल्याच्या नंतर मग या ठिकाणी सातेरी देवीची मूर्ती पाषाण बसवण्यात आली. ह्या मंदिराचे अन्य कोणी मानकरी आहेत का? हो, या मंदिराचे मानकरी म्हणजे प्रथम मानकरी गावकर आमचे. गावकर नंतर भाजेकर आहेत, भाजेकरानंतर दुर्गे, दुर्ग्यांच्या नंतर रगगावडे, रगगावडेनंतर कीर, कुलकर्णी, धुरी आणि गाडी, असे हे 12 मानकरी या देवस्थानचे आहेत. काका, या मंदिरात घटस्थापना कधीपासून सुरू झाली? ही मंदिरात जेव्हा घटस्थापना चालवली शिवकालीनपासूनच आहे, पण हे आम्हाला आता बरीच वर्ष इथे झाली पूजा अर्चा करण्यात. तिथपासून ही प्रथा चालूच आहे घटस्थापनेची. त्यावेळेपासून. बरं, तुमची कितवी पिढी आहे? दुसरी असते, चौथी पिढी असते. शिवकालीन म्हणजे 4-5 पिढी झाली. अधिक झाली असते, पण कमी. बरं काका, तुम्ही या देवळासंदर्भात अधिक माहिती देऊ शकता का? हो, या देवळासंबंधात म्हणजे विषय कसा, मेन गाव आमचं नांद्रुक संपूर्ण आहे. नांद्रुक गावचं ग्रामच दैवत म्हणजे गिरोबा. आणि गिरोबाच्या आधीन ही सगळी देवस्थानं सातेरी, मावळी, पावनाळ, नारायण, रामेश्वर असं. त्यांच्या आधी त्या एक गाव 12 वाडी, 12 मानकरी आणि त्याच्या थ्रूही गाव मर्यादा चाललेली आहे 12 डोळी. तेव्हा हाय जमान तिने गारणा घातली देवीकडे. तेव्हा परिस्थिती लोकांची नाही होती की ही जी साथ केली आहे त्याच्यातून निभावलं समकतो, तर तुझी आम्ही गावात सुरुवात, जत्रेची सुरुवात ही झाली. गावात तुझी भीक मागान आम्ही येताना तुझी जत्रा घालू, त्याच्या गाडी आणि असं केलं. त्याच्यामुळे काय आला, जत्रेच्या आधी आम्ही फिरतो गावात देवबाग सगळीकडे. तांदूळ, नारळ काय देतील म्हणजे उद्या दुसऱ्या समोर जत्रा काय तुमच्याकडे गेलो, तुम्ही इथं काय पोटी देतालात किंवा पैसे देतालात तर आणतो आम्ही असं. आणि जो आम्ही संध्याकाळच्या मग तो कोरडो भात त्याच्यावर घ्या ना, ह्या डाळ भात वगैरे घ्या, आम्हाला वगैरे काय नाही, नुसतं कोरडो भात शिजवतो निवेद देवी दाखवतो. ती प्रसादी सगळ्यांकडे असतं. शापाची लोक असतात विषय होतो. आणि तिथून ती जत्रा सुरुवात झाली. म्हणजे आमच्या बघण्या ऐकण्यातली माहिती, त्याच्या अगोदरची काय माहिती काय तसं काही सांगू शकत नाही. बरं काका, ह्या देवळात घटस्थापने व्यतिरिक्त वर्षभर अजून कुठले कार्यक्रम होतात का? वर्षभर ह्या देवळात एक म्हणजे हिची जत्रा होते श्रावण महिन्यात सातेरीची, नंतर गोंधळ होतो, दसऱ्या दिवशी परत सोना लुटतात, पालखी फिरते. जे नाही म्हटलं तरी बरेचसे कार्यक्रम या देवळात होतात. या देवळात नंतरच्या देवळात बाकीचे रामेश्वर, नारायण देवळात होतात कार्यक्रम, ते वेगळे. ह्या देवीची जत्रा कुठल्या महिन्यात असते? ह्या देवीची जत्रा जवळजवळ श्रावण महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या सोमवारी ठरते. ते ब्राह्मण सांगतील त्याच्यावर होऊन जत्रा ठरते समजला. पण जत्रा ठरल्याच्या नंतर जे त्याच्या आधीचे कार्यक्रम होतात, म्हणजे गावाची पूर्ण दृष्ट काढणे, देसरूड म्हणतात त्याला, दादरे म्हणतात थोडक्यात सांगायचं म्हणजे, त्याप्रमाणे ती पद्धत करून नंतर मग देवीची जत्रा घालतो आम्ही श्रावण महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सोमवारी. त्याच्या आधी हे दादरे वगैरे काढून सर्व काम त्या डाळपाच्या देवाच्या कामासाठी पुरी करतात.
मुळात नांद्रुक गाव त्याचे 12 वाडी आहे. देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ, दांडी, मेढा, देववाडा, कुंभारमाठ, घुमडा, कर्लाचं आनंदवाड, कर्लाचं वाड, कातुवड आणि खुद्द नांद्रुक असे 12 वाडी 12 वाडी आणि 12 वाड्यांचं देव तो. आणि आता सध्या परिस्थिती कशी आली आहे की लोकसंख्या वाढली, त्यामुळे प्रत्येक हे वाडीने आपापली ग्रामपंचायत निर्माण केली. म्हणा आता गाव झालो वायरी भूतनाथ वाडी या, पण आता तो गाव झालो गाव. आता प्रत्येकाक ह्या माहिती नाही की आपलं गाव खयचं, तर गाव आता आपण विचारलं तर ते अंगत वायरी भूतनाथ, पण प्रत्येक नांद्रुक गाव. त्या वेळात ते आपल्या कामासाठी हैसं कौल प्रसाद इथे चालतात. त्या वेळात आल्यानंतर त्या गावच्या देवाला ते पान म्हणजे एक नारळ रखवाली तो ठेवतो वर्षाचो एक, तो ठेत नाही त्याकडे तो अडचणीत आणता इथे. मग आम्ही त्यांना सांगतो आणि ते जातात ठेवायला. पण इथून ठेवतात तिकडे जातात. सहजता आपले 2 हात असत ना, म्हणजे आपल्या शरीरात 2 हात, एक डावी साईड आणि एक उजवी साईड. तर आपले 2ही हात जर मजबूत असतील तर सगळी कामं होतील. एक साईड असून चालत नाही. त्याप्रमाणे त्याला नारळ ठेवून, तर रामेश्वराला जर नारळ ठेवला तरी पण कौल होतात, कारण तो मोठा हा लहान रामेश्वर लहान. आता आम्हाला तेव्हा सांगितलेलं गाव व्हायचे आणि हा त्याला भेटायला जाय तिकडे. पालखी त्याचा उत्सव असायचा ना, तेव्हा तर इथून तो त्याला भेटायला जाय. आता काही कारणास्तव ते बंद राहिला. त्या कारणात आता स्थगित. पण अजूनपर्यंत आम्ही जरी माणसांनी मोडलं रीतिरिवाज, तरी देवस्थानातून रीतिरिवाज मोडत नाही. आम्ही म्हटलं की आमचं ह्यो गाव, तरी जो गाव मुळात हा तो देवस्थानात धरून चालतला. या देवळात घटस्थापने व्यतिरिक्त या देवळात आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात गोंधळ, देवीचा गोंधळ होतो रात्री. ते गोंधळी मानाचे कट्ट्यावरसून येतात. त्यांना फक्त जाऊन सांगायचं लागतं की आज जे गोंधळ आहे ते गोंधळाला येणार. की तो गोंधळ झाल्यानंतर श्रावण महिन्यात जे आमचे हे पुराणिक आहेत या गावचे, म्हणजे देवस्थानाचे भटजी, ते एक भारची चाल म्हणतात. भारची चाल, आत्महत्ती चाल असे ठरवून आज त्या ठिकाणी की ना एक हे काढतात, योगायोग काढून असा दिवस ठरवतात. चांगला दिवस कुठला, तो 2 सोमवारातला एक सोमवार असतो, श्रावण महिन्यातला दुसरा किंवा तिसरा. त्या सोमवारी त्याच्या आधी 2 दिवस रीतिरिवाजाप्रमाणे गावाची देसरूड जाते आणि त्याच्यानंतर सोमवारी जत्रा उत्सव चालू होतो. सकाळी 10 वाजल्यानंतर मानकरी येणार. पहिले प्रथम येऊन त्यांची जी गवती भरण्याची रीत आहे त्याप्रमाणे रीत करणार ते. त्यानंतर 12च्या मनात एक रीत आहे की ते इंगळे मनान म्हणतात त्याला, दिष्ट म्हणजे काढायची, देवीची दिष्ट काढायची. नंतर मानकरी बसतात आणि ते हे करतात, म्हणजे इंगळे न्हातात. ते म्हणजे थोडक्यात मालवणी शब्दात न्हातात. तो कार्यक्रम झाला की ती जत्रा चालूच राहते. की संध्याकाळी इथे देवीची दिष्ट काढली जाते. नारायण मंदिरापासून ह्याच्या नारायण मंदिरात काढली जाते. तिथून ते पानपाकळी सगळ्या देवळांना ठेक इथे येतात, इथे दिष्ट काढतात आणि मग देवीकडे ती जत्रा समाप्त होते त्या दिवशी, म्हणजे 7 ते 8 वाजेपर्यंत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दुपारी 2 वाजता ह्या गावची चतुर्शीमा घुमडा, त्या चतुर्शीमेवर जाऊन तिथे वर्षाचं डाळप जे असं ते रीतिरिवाजाप्रमाणे 12 मानकरी उपस्थित राहून ते पूर्ण करतात. आणि तिथून ते संध्याकाळी 6:30 वाजता काळबादेवी मंदिर, मालवण मेढा या ठिकाणी काळबादेवी मंदिर, ह्या राठीतलंच मंदिर आहे, तिथे जाऊन तिची नजर काढून झाल्यानंतर जत्रा उत्सवचा कार्यक्रम समाप्त. या ठिकाणी की नंतर शुद्ध प्रतिपदेला, आश्विन शुद्ध प्रतिपदा इथे हे नवरात्र उत्सव चालू होतो. घटस्थापना 12 वाजता होते, सगळे मानकऱ्यांच्या उपस्थित विधीपूर्वक. आणि तो दिवस आज चालू आहे. हे इथले कार्यक्रम. आणि इतर देवळातले चालू आहेत. ते नारायण मंदिरात हे टिपर पौर्णिमा होते,
त्यावेळेला तिथे पण कार्यक्रम होतो तो टिप्पर पौर्णिमेचा. पण तिकडे काय कार्यक्रम होतो तिथे उत्सव असतो. रामेश्वर मंदिर शंकराची पूजा ते करतात. पुन्हा ह्याच्यात नारायण मंदिर मधला झाला की तिथेच अद्भुत शांती असते. तिथेच वसंत पूजा पण असते. वसंत पूजा ही मालवणात कुठे होत म्हणजे मालवण तालुक्यात होतच नाही, पण त्या ठिकाणी होते वसंत पूजा. म्हणजे चैत्र महिन्यात पालवी फुटते आणि दुसरा महिना कुठचा येतो तो चैत्र वैशाख, ह्याच्यात जी फळफळावळ निर्माण होतात त्यावेळेस ती वसंत पूजा होते. असं तो तिथलो कार्यक्रम. आणि नंतर रामेश्वर मंदिरात दरवर्षी गुढीपाडवा या वेळात रामेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव साजरा होतो. त्या दिवसापासून राम जन्मापर्यंत तिथे कीर्तन होतं, भटजी कीर्तन करतात, सगळे मानकरी उपस्थित असतात, कीर्तन बिर्तन सगळं होतं तिथे. आणि राम जन्माच्या टायमात सगळ्यात देवतांना माणसात जसं निमंत्रण देतात तसं प्रत्येक देवाला निमंत्रण दिलं जातं मानकरांच्या उपस्थितीत. आणि नंतर राम जन्म होतो तिथे दुपारी 12 वाजता. आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी तिची समरत्न असते. म्हणजे हे ह्या करतात, निवेद करतात समरत्नेचा, ब्राह्मण करतो निवेद. आणि तो रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर महाशिवरात्र ही तिथे उत्सव होतो महाशिवरात्रीचा. त्या काळात वरद शंकराची पूजा बांधली तांदळाची पूजा बांधली जाते. म्हणजे तांदळाची थोडक्यात सांगायचं म्हणजे तांदळाची पिंडी तयार केली जाते, ती तिथे केली जाते. श्रावण महिन्यात वरद शंकराची पूजा मांडली जाते तिथे. आणि तिथे ती काहीतरी मला नाव येत नाही ते, पण ती हे करतात, तांदळाचे म्हणजे पिंडी बांधतात ब्राह्मण लोक आतमध्ये. असा हा कार्यक्रम होतच असतो वर्षानुवर्ष, अजून परत बंद पडलेला नाही. आणि ह्याच्या पुढे तो चालूच राहील अशी आमची आशा आहे. काका, तुम्ही आम्हाला ह्या देवळाची माहिती दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आज आपण सातेरी देवीची माहिती घेतली, तसेच नवनवीन देवींची माहिती आम्ही आपल्याला दसऱ्यापर्यंत देणार आहोत.